कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा. रोबोट फ्रॉम टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांनी आयोजित केलेल्या गणेशोत्सव रोबोटिक्स स्पर्धेमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज पेठवडगाव सहभाग दर्शवलेला आहे. इथून मागे ही कामे मनुष्याद्वारे होत होती, पण आता आधुनिक तंत्रज्ञानानुसार आम्ही ही कामे रोबोटद्वारे घडवून आणलेली आहेत. गणेशोत्सव रोबोटिक्स स्पर्धेत ऑटो लॅबतर्फे आम्ही काही रोबोट तयार केले आहेत. त्यामधील टाळ्या वाजवणारा रोबोट, ताशा वाजवणारा रोबोट आणि आरती करणारा रोबोट. स्पर्धेनिमित्त आम्ही टाळ्या वाजवणारा रोबोट केलेला आहे. त्यासाठी लागणारे साहित्य, मेटलचे साहित्य वापरले आहे, 2 मोटर वापरले आहेत, ब्रेन, गेअर वापरले आहेत, व्हील्स वापरलेले आहेत आणि नट बोल्ट हे सर्व वापरून आम्ही हा टाळ्या वाजवणारा रोबोट बनवलेला आहे. याचं तुम्ही वर्किंग करू शकता. स्पर्धेनिमित्त आम्ही आरती ओवाळणारा रोबोट तयार केलेला आहे. त्यासाठी लागणारे साहित्य, मेटल साहित्य आणि 3 गेअर, 2 हायड्रॉलिक मोटर, 1 मिडियम मोटर, 1 ब्रेन, 6 व्हील्स, गेअर आणि सर्व मेटलचे साहित्य वापरून आम्ही हा रोबोट तयार केलेला आहे. या रोबोटचे तुम्ही वर्किंग घेऊ शकता. स्पर्धेनिमित्त आम्ही ताशा वाजवणारा रोबोट बनवलेला आहे. त्यामध्ये 2 व्हील, 360 डिग्री व्हील व 1 ब्रेन, मेटल, 2 व्हील, 2 गेअर, 2 मोटर्स यामध्ये आम्ही अशा प्रकारचे साहित्य वापरलेलं आहे. त्याचं तुम्ही वर्किंग घेऊ शकता. आम्ही हे केलेले 3 रोबोट आहे. हा टाळ्या वाजवणारा रोबोट, हा ताशा वाजवणारा रोबोट आणि हा आरती करणारा रोबोट. ह्या रोबोटचे कार्य तुम्ही पाहू शकता. त्या रोबोटचे फायदे, त्या रोबोटला आधुनिक काळातील पुढील पिढी जी आहे त्या काळातील येणाऱ्यांना ही रोबोट असे बघायला मिळतील किंवा करायलाही मिळतील आणि येणाऱ्या पिढीमध्येही असे हे रोबोट तयार करायलाही मिळतील. आणि आता आम्ही हे रोबोट बनवले आहेत, असे पुढच्या पिढीत ही रोबोट बनवतील व त्यांनाही करायला असे मिळतील. आमचे हे रोबोट असेच राहतील आणि आम्ही पुढच्या येणाऱ्या स्पर्धेत पण भाग घेऊ असे